सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। गोमातेची कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्या 4 आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। शहरात नाईकवाडी मोहल्ल्यात गोमातेची कत्तल करून त्याचं मांस विक्री केली जात असल्याची माहिती रविवारी शेवगाव पोलिसांना मिळाल्याने त्यांनी सकाळी 7च्या सुमारास तेथे छापा मारला असता पोलिसांना 310 किलो गोमांस मिळून आले। तसेच जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरत असलेले धारदार कुऱ्हाड, सत्तूर, चाकू अशी हत्यारे सापडली। याबाबत पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा दिनकर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल जावेद, सोहेल जावेद खाटिक, सैफर जाकीर कुरेशी, रहीम कुरेशी, अजबान कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामामुळे ऊस वाहतुकीच्या वाहनांची सर्वच मार्गावरील रस्त्यावर वर्दळ वाढली असून रस्त्यावरचे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत। रोज अशा वाहनांची अपघातांची मालिका सुरू असून सर्वच मार्ग आता प्रवाशांना धोकादायक ठरताना दिसत आहेत। कुकाना, घोडेगाव, नेवासा फाटा, शेवगाव या महत्त्वाच्या मार्गावर ऊस वाहतूक करणारी शेकडो वाहने नागरिकांना धोकादायक ठरत आहेत। कुकाण्यासह परिसरातील सहकारी व खासगी मिळून जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांच्या तोडणी मजुरांच्या टोळ्या कार्यरत असून त्यासाठी शेकडो ऊस वाहतुकीची वाहने अहोरात्र रस्त्यावर ये-जा करत आहेत। सर्वाधिक अपघात या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडताना दिसत आहेत। श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे भाजीपाल्यावर खरकटे पाणी फेकले असे विचारल्याचा राग येऊन झालेल्या वादात महिलेचे डोके फोडून तर एकाच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून गंभीर जखमी केले आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्ज फेडण्यासाठी माहेराहून 2 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला व या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सानिया सुहास विधाटे हिचा विवाह 26 मे 2024 रोजी सुहास उत्तम विधाटे यांच्याबरोबर झाला होता। लग्न झाल्यानंतर काही दिवस सासरच्या लोकांनी सानिया हिला चांगली वागणूक दिली व त्यानंतर तिला स्वयंपाक येत नाही, तू आवडत नाही, तू जादूटोणा करती असे आरोप लावून त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली। तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपाशीपोटी ठेवून छळ केला आहे। शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अक्षय जायभा यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांनी शुक्रवारी शहरात प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक वस्तू वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। या पथकामध्ये संतोष समुद्र, अजिनाथ गीते यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। सर्व दुकानांमधून नागरिकांना बंदी असताना प्लास्टिक पिशव्या देण्यात येत आहेत, त्यामुळे नगरपंचायतीच्या भरारी पथकाने शहरातील अनेक दुकानांची तपासणी केली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राहुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील 3 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत। याबाबत मुख्याध्यापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। तालुक्यातील एका आश्रमशाळेत गुरुवारी सकाळी निवासी विद्यार्थ्यांना सामूहिक प्रार्थनेसाठी हजर केले व प्रार्थना व जेवण झाल्यानंतर हजेरी घेतली। त्या 3 विद्यार्थी बेपत्ता झाल्याचं आढळले। सदर विद्यार्थ्यांचा आश्रमशाळेत व परिसरात शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत। त्यांच्या पालकांकडे विचारपूस केली, मात्र तेथेही ते नसल्याचं समजलंय। यापैकी 2 विद्यार्थी इयत्ता 10वीत आहेत, तर त्यातील एक अहिल्यानगर परिसरातील तर दुसरा श्रीरामपूर तालुक्यातील आहे व तिसरा विद्यार्थी 9वीत असून तो जालना जिल्ह्यातील आहे। श्रीगोंदा तालुक्यातील आडगाव येथील डोकेवाडी फाट्यावर 2 दुचाकींच्या समोरासमोर जोरदार धडक होऊन 2 जण जागीच ठार झालेत। रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। किसनाथ बाळू लाढाने, उमरराव तुराब शेख अशी अपघातातील मृतांची नावे आहेत। डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता। श्रीगोंदा पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि वाहतूक सुरळीत केली आहे।
कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळावी तसेच तालुक्यातील बचत गटातील महिला, दुकानदार, व्यापारी वर्ग त्यांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने कोपरगाव तालुक्यातील प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सालादराप्रमाणे महिला गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट गोदाकाठ महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या शुभ हस्ते पार पडले। यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे उपस्थित होत्या। गोदाकाठ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, आशा सेविका व लाडकी बहीण योजनेसाठी मदत करणाऱ्या स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला। तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिताताई सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेजा, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवन, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय झाला पाहिजे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले। भारतीय जनता पार्टीच्या शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडला। महायुतीला ऐतिहासिक यश मिळवून दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानून महाराष्ट्राच्या निकालाने देशाला नवा संदेश दिला असल्याचे उद्गारही त्यांनी काढले आहेत। विधानसभा निवडणूक ही केवळ महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हती, तर विचाराला जोडून राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्यासाठी होती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। युवा नेते विवेक भैया बिपिनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून सेवा हाच धर्म अंगीकारत संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून माणुसकीची मशाल हाती घेत युवकांची मोठ बांधवून जागवूया ज्योत माणुसकीची म्हणत सेवेची, समर्पणाची, संस्काराची, संस्कृतीची जपणूक करणारी 9 वर्षाची यशस्वी वाटचाल करत 10वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। तालुक्यातून खूप मोठा प्रतिसाद विद्यार्थी व कलाप्रेमींकडून मिळालाय, तर सुमारे 5000हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला। तसेच शहरात व्यापारी, धर्मशाळा या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आली। सदर प्रसंगी संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाचे अध्यक्ष सन्माननीय सौ रेणुकाताई विवेक भैया कोल्हे यांनी स्पर्धकांसमवेत आलेल्या पालकांच्या हातून दीपप्रज्वलन करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 10 वर्षात केलेल्या समाज उपयोगी कामांचा लेखाजोखा मांडत नवयुवकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानला जोडण्यासाठी आवाहन केले आहे। यावेळी कोपरगाव शहर व पंचक्रोशीतील एकूण 38 शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील 545 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदविला होता। तर संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमीच विद्यार्थ्यांना, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते असे म्हणत अनेक स्पर्धकांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे आभार देखील यावेळी मानले आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।